नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. कोल्हापूर महानगरपालिकेबाहेर हद्दवाढीसाठी शंखनाद आंदोलन करण्यात आलं. लोकप्रतिनिधींनी हद्दवाढीसाठी आग्रही भूमिका दाखवली नसल्याने हद्दवाढ समितीने आक्रमक भूमिका घेत निदर्शने केली. महानगरपालिका निवडणुकीपूर्वी कोल्हापूर शहराची हद्दवाढ होईल अशी अपेक्षा कोल्हापूरकरांमध्ये होती, मात्र ती झाली नाही. त्यामुळे आज हद्दवाढ समितीकडून उपायुक्तांना निवेदन देऊन तीव्र भूमिका व्यक्त केली. महापालिकेकडून 31 डिसेंबरपूर्वी हद्दवाढबाबत प्रस्ताव पाठवणं अपेक्षित होतं, मात्र याबाबत फक्त आश्वासन दिल्याने हद्दवाढ समितीने हे शंखनाद आंदोलन करत लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. चालू करायची एवढा आपण निर्धार करूया. बोबला रे बोबला, खच बोबला. बोबला रे बोबला, खचून बोबला. महानगरपालिकेचे हद्दवाढ करण्यात असक्षम ठरलेल्या सर्व लोकप्रतिनिधी प्रशासकाचा आम्ही या ठिकाणी बोंबलून आंदोलन करतो. बोंबला रे बोंबला, खचून बोंबला. करण्यात असक्षम ठरलेल्या सर्व लोकप्रतिनिधी प्रशासकाचा आम्ही या ठिकाणी बोंबलून आंदोलन करतो. बोंबला रे बोंबला, खचून बोंबला. ही आमची आत्ताची आहे, कोणाच्या बापाची नाही आहे. पण आम्ही हद्दवाढीला मागणी केल्यानं ते लगेच त्याचे दुर्दम मोर्चे करतात, आंदोलन करतात. त्याला इशारा आहे आमचा की आपण इथून पुढं कुठल्याही पद्धतीनं आणि हद्दवाढीचा आम्ही आज जो विषय घेतला आहे ते बोंब मारून या ठिकाणी बोंब मारून आंदोलन आहे ते आपण या ठिकाणी बाबांकडून या ठिकाणी कोल्हापूर महानगरपालिकेचा काल 53वा वर्धापन दिन झाला. पण हा वर्धापन दिन साजरा करत असताना प्रशासकीय अधिकाऱ्यांनी स्वतःची आरती करून घेण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. पण ही आरती न करता कोल्हापूर वासियांच्या वतीनं आम्ही आज या ठिकाणी शंखध्वनी त्याच्या नावाने या ठिकाणी केला. कारण जातनिहाय जनगणना जो अध्यादेश निघालेला आहे त्या अध्यादेशानुसार 31 डिसेंबरच्या अगोदर तुम्हाला हद्दवाढ करायची असेल किंवा आणखीन काही निर्णय घ्यायचे असतील महापालिकेच्या बाबतीत ते तुम्ही ते घेऊ शकता असा स्पष्टपणे त्यामध्ये उल्लेख आहे. आणि असं असताना आम्ही कृती समितीच्या वतीनं त्यांना विचारणा केली की त्या पत्राच्या अनुषंगानं की तुम्ही प्रस्ताव पाठवलाय का, तर त्यांचं लेखी उत्तर आम्हाला असं आलेलं आहे की आम्ही पाठवित आहोत. म्हणजे प्रशासकीय अधिकाऱ्यांना ही जी हद्दवाढ आहे ही जी हद्दवाढ त्यांना नको आहे, त्यांना काम करायला नको आहे, म्हणून यांच्या नावानं आम्ही आज या ठिकाणी या शंखध्वनी या ठिकाणी केलेला आहे संपूर्ण कोल्हापूरवासियांच्या वतीनं. जर आता हा झाला एक पाठ, यामध्ये उद्या महापालिका होईल, महापालिकेनंतर जिल्हा परिषद होईल आणि जिल्हा परिषद झाल्यानंतर म्हणजे 2027 नंतर तुम्ही हद्दवाढ करू शकता अशा पद्धतीचा विषय. पण ज्या वेळेला नवीन जिल्हा परिषद अस्तित्वात येईल त्या जिल्हा परिषदेच्या अनुषंगानं 5 वर्ष परत हद्दवाढ होणार नाही आणि याला सर्वस्वी जबाबदार हे प्रशासनातले अधिकारी आहेत. म्हणून आम्ही आज या ठिकाणी शंखध्वनी केला.